चला बबलू दरवाजा लावायला ये ना. गाडी आत घ्यायची. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज दुपारी झाली व्हिडिओला सुरुवात. आम्ही चाललोय आईला सोडवायला. तिला आता चांगलं बरं वाटतंय, त्यामुळे आता चाललोय. काय म्हणला? काय नाही. तर आपल्या व्हिडिओमध्ये अजून कोणी काहीच बोलत नाही. व्हिडिओ चालू झाला की सगळे गप्प बसतात. नाही ना, बबलू तर अजिबात नाही बोलत. तर आता आईला सोडवायला चाललो होतो आम्ही, परंतु मध्येच मावस भावाचं गाव लागतं सुपा म्हणून, तिथं जायचं होतं आम्हाला त्याला भेटायला. तर मग थोडा वेळ तिथं पण गेलो, कारण आईला पण भेटायचं होतं त्याला. म्हटली आपण जातानाच थोडं थांबूया. याला भेटलो, तिथलं काही शूट घेतलं नाही मी, कारण कसं असतं एखाद्याला आवडतं नाही आवडतं, त्यामुळे तिथलं काहीच नाही घेतलं. त्याला भेटलो आणि लगेच निघालो. आम्ही घरून निघताना बरोबर 2 वाजता निघलो होतो. मावस भाऊला भेटून आम्ही इथं घरी जाईपर्यंत 5 वाजले होते. घरी आल्यानंतर थोडंसं आवरू लागले, तिला झाडलोट करून घेतली सगळी, कारण 10 ते 12 दिवस ती माझ्याकडेच होती ना. तर घरात पण खूप कचरा आहे ते झालेलं होतं. सगळं स्वच्छ करून घेतलं. भांडे वगैरे सगळे घासून ठेवले. त्यानंतर मस्त असा चहा घेतला आणि एवढं सगळं आवरूस तर आम्हाला अंधार पण पडला होता तिथं. तर आता निघायचंच होतं. तर इथं आईने लसूण लावलेला होता, तो लसूण काढला मला देण्यासाठी. लसूण वगैरे आम्ही सगळं गाडीत ठेवला आणि निघालो. अंधारच पडलेला होता, पण म्हटलं आता चला जाऊया. रामन होतं ते सगळे, पण म्हटलं नको. नाही बराच वेळ झालंय, तासभर झाला असन. हा नको, उशीर होईन आता. दादा जाऊ ना, काय जाऊ का ग? हा नको बाई, माझं घर आहे तिथं. चला जेवण चला. तुम्ही काय मागितले? चला ऐ चला भाऊच्या धक्क्यावर. कोणच्या भाऊचा धक्का नेतो आम्हाला? काय नको तुझे चला जेवण, भाऊच्या धक्क्यावर. मागात पडन आम्हाला माहीत. चला चला हा चला चला, चला. नको. आमची तिकडे भाकरी खाऊन मिरची खाऊ. तुम्हीच व्यवस्थित राहा. जाऊ का मग? काय मला जाऊ नको ताई? काय वहिनी मला सांगा. चला बाय. हाय ना बबलू गेलाय रस्त्यावर. हा बरं आहे सगळ्यांचा. हा हसून खेळून मजेत. हा चला जाऊ का? जाऊ नको स्वयंपाकाला? नाही जाणार. मी विचारणार आता, इथं चौकशी करणार. म्हणजे गाडीच्या पुढे येऊन थांबायला पाहिजे मी, मग दिसला असतो. काय घाट आहे ना, एकदम डेंजरस. रात्रीचा लाईट नाही, काय नाही. डेंजर गाडी. हा पारोलीचा घाट, पुढचा पारनेरचा घाट. तर आलो घरी, बरोबर 8:30 वाजले होते आम्हाला घरी यायला. आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता, त्यामुळे पुढचं काही शूट घेतलं नाही मी. अमावस्या आल्यामुळं मला घर सगळं साफ करून घ्यायचं होतं. त्यामुळं झाड चटक सगळं काय केलं, त्याचं काही व्हिडिओ शूट घेतलं नाही मी, कारण कामच भरपूर होतं. त्यानंतर मला दिवे, देवघर आणि देव स्वच्छ करायचे होते. तर आज मी सगळं काही आवरून घेतले. दर अमावस्याला आपण आपलं घर स्वच्छ करायचं असतं. तर पहा किती स्वच्छ असे दिवे, देव सगळं काही मी घासून काढलं देवाचं, आणि त्यानंतर घर पण साफ करून घेतलं होतं. आता हा दिवस आहे अमावस्याचा, आणि पहाटेच व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आणि त्याला कारण पण तसंच आहे, कारण ह्या वेळेस आली आहे शनी अमावस्या. शनी जयंती असं सगळंच काही आलेलं होतं. आणि पहाटे 5:15ला शनी अमावस्या चालू होणार होती. त्यामुळे आम्ही बरोबर 4:30लाच आवरून निघालो होतो. बरोबर 4:30 वाजले होते, आम्ही घरातून बाहेर पडलो. त्या टायमाला घरातलं काही जास्त मी आवरलं नाही, झाडलोट केली
आणि देवपूजा करून घेतली होती फक्त आणि निघालो होतो. कारण जवळजवळ आम्हाला 2 ते 2.5 तास लागणार होते शनीला जायला. बरोबर 4:30 वाजलेत आणि ते आम्ही ड्रायव्हर काकांना घेतलं आणि निघालो. तर आता पुढे आल्यानंतर आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल पंपापाशी आम्ही येऊन थांबलो होतो आणि पेट्रोल गाडीत टाकायला गेलो, परंतु काय पंपाचा घोटाळा झाला काय माहिती. इथं काय आम्हाला पेट्रोल टाकायला जमलं नाही, त्यामुळे आम्हाला पुढच्या पंपावर जावं लागलं. बराच वेळ प्रयत्न करूनही पेट्रोल काय पंप तो चालूच होत नव्हतं, त्यामुळे आलो दुसरीकडं आणि तिथं आम्ही पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल टाकलं त्यानंतर निघालो आणि अहिल्यानगरचं थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला चहा प्यायचा होता. थोडंसं उजाडलं पण होतं, त्यामुळे मस्तपैकी अशी रस्त्यात गाडी थांबवली आणि चहा पिण्यासाठी थांबलो. तिथून आम्हाला निघायचंच होतं, पण असंच आमची आता साहेबांची कसली हस्ती मजाक चाललेली आहे. हे असं आमचं सगळं चालू असतं. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आज आहे शनिवार आणि अमावस्या पण आहे. आज पहाटे 5:15 अमावस्या लागली आहे आणि आपल्या व्हिडिओला पण पहाटे 4:30 वाजता सुरुवात झाली आहे. तर आज शनी अमावस्या असल्यामुळे आम्ही चाललोय शनी. तर आज 4:30 वाजता सुरुवात झाली आहे. शनी अमावस्या असल्यामुळे आम्ही चाललोय शनी शिंगणापूरला. तर सगळं आवरून आम्ही बरोबर 4:30ला निघलो होतो घरून. चला आता तिथं गेल्यावर पण मी थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न करीन, कारण तिथं आज गर्दी भरपूर असेल. तर पाहूया. मस्त बसा आता झाडाखाली. हा काय गर्दी. चला पुढं. हो अम्मा बंद करा मोबाईल. चला झालं आमचं दर्शन. चल तर तुम्ही पाहिलंच, शनी अमावस्या असल्यामुळे आज शनी शिंगणापूरला इतकी गर्दी होती. कारण एवढ्या सकाळ आम्ही गेलो. बरोबर आम्ही तिथं 6:45ला गेलो आणि जवळजवळ 1 किलोमीटर गाड्या मागच लागलेल्या होत्या. तुम्ही पाहिलं फुल 5 एकराचा तो परिसर असून सगळ्या गाड्यांनी फुल भरलेला होता आणि इकडं रस्त्यावरती पण इतक्या गाड्या होत्या ना की गाड्यांना माप. आणि विशेष म्हणजे हे पार्किंग 2 होतं. पार्किंग 1 दुसरीकडेच होतं. मग तिथं पण एवढीच गर्दी होती. तरी पण एवढी गर्दी असून सुद्धा आमचं जवळजवळ पाऊण तासामध्येच दर्शन झालं. आणि एवढ्या गर्दीत पण मी तुम्हाला थोडंसं शनी महाराजांचं दर्शन देण्याचा प्रयत्न केला. आणि खरं सांगू का, एवढी गर्दी असून सुद्धा दर्शन इतकं छान झालं ना, मनाला पण खूप प्रसन्न वाटलं. शनी शिंगणापूरचं दर्शन झालं, शनी महाराजांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आता आम्हाला यायचं होतं देवगडला. तर आलोय देवगडला. आता जे लोक शनी महाराजांना म्हणजे शनी शिंगणापूरला जात आहेत ना,
ते सगळे काही इकडं देवगडला येत आहे, कोणी शिर्डीला जात आहे. देवगडमध्ये पण दत्त महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर इकडं आलो नदीवरती, थोडाच वेळ इकडं पण टाईमपास केला आणि थोडेसे फोटो वगैरे घेतले. मस्त असं दत्त महाराजांचं दर्शन झालं होतं आणि थोडा वेळ त्या सावलीला बसलो एका झाडाखाली. तर पहा आता हे डॉगी आला आमच्या हातात खायला होतं ना, तर त्याला खायला पण पाहिजे होतं. आम्ही प्रसाद घेतला होता, तो त्याला खाऊ घातला, परंतु तो काय आम्हाला सोडायलाच तयार नव्हता. त्याला खायला दिलं. त्यानंतर मग आम्ही निघालो. जवळजवळ 11 वाजले होते. आम्ही घरी पण निघालो होतो आणि आता भुका पण भरपूर लागलेल्या होत्या आणि जेवायचं होतं. परंतु काय झालं, मध्ये इतकं ट्रॅफिक लागलं ना, जवळजवळ आम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर ट्रॅफिक लागलं. जवळजवळ सगळेच लोक आज शनिदेवाला जात होते ना, त्यामुळे इतकं ट्रॅफिक लागलं होतं. गर्दी इतकी होती रोडवरती. बळबळ ट्रॅफिकमधून निघलो आणि एका हॉटेलमध्ये थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता केला, त्यानंतर आलो घरी. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.